नमस्कार मंडळी, मी तुमची अमरावतीकर मयुरी आणि हा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा अमळनेरचा आहे. मीन्स अमळनेरवरून हे सगळे लोक अमळनेरी नाही, अमळनेरच्या जवळपास जे गाव आहेत, खेडेगाव आहेत, तिथून हे लोक प्रवास मीन्स पायी पायी जातात सप्तशृंगी गडावर. हो, हे तुम्ही खरं ऐकताय. चला तर सप्तशृंगी गडावर हे सगळे लोक जे आहेत ते पायी पायी सप्तशृंगी गडावर जातात. त्यांची पैदल म्हणजे पायवारी यात्रा असते ती करतात. ढोल ताशे या सगळ्यांसोबत ते जातात. मीन्स ते रामनवमीच्या दिवशी हे लोक सगळे निघतात. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. सगळे पायी पायी जातात. उन्हाची पर्वा न करता, पाण्याच्या तहाण्याची पर्वा न करता हे लोक आरामात निघतात आणि देवींचा जय जयकार लगावतात. जय सप्तशृंगी माते की जय हो. देख सकते हो सब पैदल पैदल जा रहे हैं सप्तशृंगी गढ़ पर. ये जो भक्त है वो अमलनेर से निकलकर धूप और थकान की परवाह किए बिना सप्तशृंगी माता के मंदिर पे जाते हैं और जयकारा लगाते हुए जाते हैं. बहुत सारे मंडल अपनी पालकी और माता के साथ में इस माता की निशान ध्वजा लेकर चलते हैं. आप देख ही रहे हो कितने सारे लोग हैं. अमलनेर से वानी के रास्ते में जगह जगह पर इन लोगों के लिए शिविर यानी कि पानी के स्टॉल, खाने के स्टॉल, ऐसे सब कुछ लगाया जाता है. मीन्स ये सब पैदल पैदल जाते हैं, पहुँचते हैं. इनको 7 से 8 दिन तो लगते ही होंगे मिनिमम. सप्तशृंगी देवी को महाराष्ट्र के 3.5 शक्तिपीठों में से एक आधा पीठ मीन्स माना जाता है. कहते हैं कि माता यहाँ 7 शिकारों के बीच विराजमान है. आप देख ही सकते हो. और रामनवमी के दिन ये सब प्रोग्राम करते हैं, सब इंजॉय करते हैं और यहाँ से सब लोग जाते हैं तो उनके लिए स्टॉल, पानी के स्टॉल रखते हैं. इतनी कड़क धूप में ये लोग पैदल चल के जाते हैं. तो आप सोच भी नहीं सकते हो. हम सोच के भी हमें थकान महसूस होने लगती है. ये लोग इतने पैदल पैदल जाते हैं. आपको ये पता ही होगा शायद, मैंने आपके लिए ये वीडियो बनाया है. ये हर साल का है. हर साल नवरात्रि में, हर साल रामनवमी के दिन ये लोग शुरुआत करते हैं सप्तशृंगी गढ़ पर जाने की. ये नासिक में है सप्तशृंगी माता का मंदिर. आपने देखा ही होगा. नहीं देखा होगा तो आप यूट्यूब पे देख सकते हो सप्तशृंगी माता का. मीन्स बहुत अच्छा, बहुत प्राचीन मंदिर बोलते हैं उसे. मैंने आपको बताया ही है. शक्तिपीठों में से एक शक्तिपीठ है वो. 3.5 मीन्स शक्तिपीठों में से एक शक्तिपीठ वो माता जी का है. बघा लोकांची गर्दी किती आहे आणि सगळे लोक पायी पायी जात आहेत. तर मंडळी बघितला ना किती लोक पायी पायी जातात सप्तशृंगी गडावर. आपण म्हणजे असं बसून पण विचार करू शकत नाही इतक्या दूर जाणं पायी पायी, त्याही इतक्या भर उन्हामध्ये. त्यांना मिनिमम 4-5 दिवस, 6-7 दिवस लागतात आणि म्हणजे देवाची कृपाच असावी त्यांच्यावर. जे लोक जातात पायवारी यात्रा करतात देवीसाठी. धन्य असो अशा लोकांना जे पायवारी यात्रा करतात. खरंच ना, असं बघा ना तुम्ही किती लोक पायी पायी जात आहात. हे तुम्हाला कदाचित माहिती असेल की नसेल मला माहिती नाही. तर या ब्लॉगमधून तुम्हाला माहिती पडलं आहे. तर मी अमरावतीकर मयुरी आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि असेच नवनवीन तुम्हाला ब्लॉग बघायचे असेल, अशीच नवनवीन माहिती जर जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनाला बघा तुम्ही भरपूर साऱ्या बाया असतात, माणसं असतात, लहान मुलं असतात.
कशीच काही पायवारी यात्रा करतात, आपण विचार पण करू शकत नाही. बघा तुम्ही किती छान, म्हणजे असे पायी पायी जातात हे सगळं. म्हणजे मला पण आधी हे माहिती नव्हतं, आता मला माहिती पडलं आहे की म्हणजे अशी पायवारी यात्रा असते. रामनवमीच्या दिवशी हे लोक निघतात आणि पायी 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 जातात व आणि गडावर, म्हणजे गडावर जातात ते लोक. म्हणजे धन्य असं या लोकांना, आणि यावर म्हणजे कृपा ही देवाचीच असेल जे पायी पायी जाऊ शकतात. खरंच ना, म्हणजे खूपच धन्य हे लोकांना. ढोल ताशांसोबत नाचत गाजत म्हणजे इतका एन्जॉय करत जातात ना, थकवा तर बिलकुल त्यांच्या चेहऱ्यावरच नसतो. तुम्ही बघू शकता, सगळं मी दाखवते याच्यामध्ये. तर बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.